एक महत्वाची बातमी आहे। विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। न्यायालयाने राऊत पितापुत्रांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळलाय। अटकेपासून पितापुत्रांना कोणताही दिलासा त्यामुळे मिळणार नाही। कुठल्याही क्षणी पोलीस विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांना अटक करू शकतात। अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सध्या संपर्कात आहेत। अक्षय, दोघांच्याही अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक माहिती आहे? तन्मय, या सगळ्यात आपण बघतोय की गीतेश राऊत यांच्या वरती त्यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी आरोप केले होते। त्यांच्या माध्यमातून मानसिक छळ आणि त्यासोबतच जादूटोणासारखे अघोरी प्रकार त्यांच्यावर केले असल्याचा आरोप करण्यात आला होता। तसा गुन्हा देखील कापूरबावडी पोलीस स्थानकात दाखल झाला होता। मात्र यात अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावं यासाठी न्यायालयात धाव घेतली होती। ठाणे सत्र न्यायालयामध्ये विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्यासह इतर जे 6 आरोपी होते, या 6ही आरोपींनी अंतरिम दिलासा मिळावा यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मात्र त्यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे। आणि हा अर्ज फेटाळत असताना एक महत्वाचं त्या जी ऑर्डर आहे अर्ज फेटाळण्याची, त्यामध्ये म्हटण्यात आलेलं आहे की तुमच्यावर करण्यात आलेले आरोप, त्यासोबतच FIR मधले जे आरोप आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आणि अशा प्रकरणामध्ये तुम्हाला कुठलाही दिलासा देता येत नाही, दिलासा देता येणार नाही, असं म्हणत न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळलेला आहे। आणि आता या सगळ्यात आपण बघतोय की हा अर्ज फेटाळल्यानंतर अडचणीत वाढ झालेली आहे। गीतेश राऊत असेल, विनायक राऊत असतील यांच्यामध्ये, आणि त्यांना आता कुठल्याही क्षणी पोलीस अटक करू शकतात। नक्कीच कधीपर्यंत ही अटक होऊ शकते किंवा त्या संदर्भातल्या काही हालचाली पाहायला मिळतात अक्षय? साधारण काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर 3 वाजताच्या सुमारास या जामीन अर्जावरती सुनावणी झाली। हा रिजेक्ट करण्यात आलाय, फेटाळण्यात आलेला आहे। यानंतर आता या सगळ्याची पोलिसांना ज्यावेळी ऑर्डर कॉपी मिळेल, यानंतर आता पोलिसांचा त्यांची अटक करण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। कुठल्याही क्षणी या पितापुत्रांना कुठलंही संरक्षण नाही आहे न्यायालयाकडचं, त्यामुळे या पितापुत्रांना कुठल्याही क्षणी अटक केली जाऊ शकणार आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राऊत पितापुत्रांना कोणत्याही क्षणी अटक करण्यात येईल। विनायक राऊत आणि गीतेश राऊतांच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय।